सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम. तुम्ही सगळे बरे आहात ना? एकदा हनुमंतरासाठी जोरात टाळ्या वाजवा. चैतन्यं शाश्वतं शांतं व्योमातीतं निरंजनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्री गुरुवे नमः. ओम मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आज ह्या ब्रह्ममय सोहळ्याला सर्व जमलेले धर्मधन भाग्यवान माझ्या माता भगिनी, छोटे छोटे चिमुकले पुण्यात्मा सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. खूप छान वाटतंय. आज आपल्या हनुमंतराचा जन्मदिवस. आपण हनुमंतराच्या चरणकमलामध्ये ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजे सकाळपासून हनुमंतराची आपण भक्ती करत आहात. खूप छान स्वागत हनुमंतराचं आपण सगळ्यांनी केलं. आपल्या स्वतःसाठी खूप जोरात टाळ्या वाजवायच्यात. ज्याचे खूप छान वाटतंय. आपण सर्व निष्ठावान आहात. धर्मधन भाग्यवंतांनो, माझ्या माता भगिनींनो, आज प्रत्यक्षात अप्रत्यक्षात म्हणजे मूर्तिरूपानं दिसणारा आणि त्याच्या चैतन्य शक्तीने अनुभव देणारा आपले हनुमंतराय आज आपल्या देवाचा वाढदिवस आहे. आणि श्रीराम शक्तिपीठाच्या सर्व साधकांनी म्हणजे छोट्या चिमुकल्या असतील त्यांनी रांगोळी काढली, माझ्या माऊल्यांनी सारवून काढलं आणि महापुरुषांनी खूप छान गायीची गुरुदेवांची सेवा केली. आणि आजचा दिवस खरंच आपल्या हृदयामध्ये सदा सर्वदा एक चांगला बोध आशीर्वाद म्हणून आपल्याला आपल्या सगळ्यांच्या आठवणीत राहील. सज्जनांनो, हे कलियुग आहे आणि सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग म्हणजे मला असं वाटतं जसे जसे तुम्ही वागताय ना, जसं तसा तुमच्या विवेकाचा प्रभाव आहे, तसं तसं ते युग असतं. आणि आपण ह्या कलियुगामध्ये भगवान परमात्माचं नामचिंतन करत असताना आपण देवाकडे एकच मागू, भगवान परमात्मा हनुमंतराय आम्हाला चांगला विवेक द्या, आम्हाला चांगली शक्ती द्या, आम्हाला चांगली बुद्धी द्या. आणि तुम्ही जे हे अनमोल जीवन आम्हाला दिलेलं आहे, हे जीवन सद्गुरूच्या सान्निध्यामध्ये, तुमच्या सान्निध्यामध्ये, या मृत्यूलोकामध्ये पूर्ण झालं पाहिजे. कारण की सद्गुरूशिवाय आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारे, योग्य मार्ग दाखवणारे मला असं वाटतं जगामध्ये कोणी नाहीये. जगामध्ये अभ्यासक लोक खूप आहेत, खूप साधना करणारे लोक आहेत, खूप लोकांचा सगळ्यांवरती प्रभाव पडतो. पण भगवान परमात्मा हनुमंतराय संकटमोचन असे आहेत. मी तर असं म्हणेल ही युनिव्हर्स मध्ये जेवढेही तारे आहेत, चमकणारे तारे, प्रकाश सूर्याच्या कृपेने देणारे जेवढेही युनिव्हर्स मध्ये तारे ग्रह आहेत, त्या सर्व ग्रहांचा, ताऱ्यांचा मालक म्हणजे हनुमंतराय. हो, कारण की हा संकट मोचन आपल्या सोबत आहे. हा चिरंजीव, बाल, ब्रह्मचारी, माता, पिता आणि गुरु आपल्या सर्वांसोबत आहे. म्हणून अशा स्ट्रगल पूर्ण जीवनामध्ये आपण किती आनंदी, किती खुश आहात. सकाळपासून मी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघतोय. मला असं वाटतं हे भाग्य सगळ्यांनाच मिळत नाहीये. सकाळी उठल्यापासून आतापर्यंत तुम्ही हनुमंतरायाच्या सान्निध्यामध्ये आहात. आपण खूप भाग्यवान लोक आहात. सज्जनांनो, जसं पाणी आपण शोधून पितात किंवा आपण कितीही पाची पक्वान अन्न स्वादिष्ट असेल तर ते अन्न बारीक चावून खावं लागतं. पाणी मला असं वाटतं खूप शोधून प्यावं लागतं. जसं पाणी आणि अन्न आपल्या लाईफ मध्ये जगण्यासाठी महत्वाचं आहे, त्याच्यापेक्षा कोटी पटीण सद्गुरू आणि भगवंत महत्वाचे आहे. कारण एक दिवसाचं अन्न नाही भेटलं तर आपण राहू,
एक दिवस पाणी नाही भेटलं तर आपण राहू, पण सद्गुरूच्या कृपेशिवाय आणि भगवंताच्या कृपेशिवाय आपण जीवन जगू शकत नाहीये. श्रीराम शक्तिपीठ एकनिष्ठ आहे. श्रीराम शक्तिपीठाचा परिवार आहे, म्हणून मी धर्म कार्य करतोय. विशेष आजचा दिवस असा आहे, प्रभू हनुमंताने जगाच्या कल्याणासाठी, रामाच्या सेवेसाठी वाल्मिक ऋषीने जे रामायण लिहिलेलं आहे, त्या रामायणामध्ये हनुमंताची भूमिका जर बाजूला काढून ठेवली तर ते रामायण पूर्ण होऊ शकत नाही. कारण हनुमंताची अशी भूमिका आहे, ती भूमिका जर तुम्ही थोडीशी जर आपण लक्षात घेतली, ध्यानात घेतली, तर मला असं वाटतं आपल्या मनामध्ये कुठेही विकार राहणार नाहीये. हनुमंतराय म्हणजे कोण आहेत? हनुमंतराय म्हणजे साक्षात निर्विनिराकार सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म, साक्षात शिव, विश्वाचा गुरु, आदिनाथ, आपल्या सर्वांचा सृष्टीचा मालक भगवान विश्वनाथ. विश्वनाथाने हनुमंतराच्या रूपामध्ये 11व्या रुद्राने आपल्या श्रीरामाची सेवा करण्यासाठी जन्म घेतला. आणि विशेष मला असं वाटतं, हनुमंतराने रामाचे इथरी त्यांच्या आयुष्यामध्ये काहीही मागितलं नाहीये. गुरुदेवाने वर्णन केलेलं आहे त्यांचं, कार्यरत तू ईश्वरा. म्हणजे बघा, ज्याने देह धारण केला ना मृत्यूलोकामध्ये, त्याला एक दिवस देह ठेवावं लागतं. चाहे तो श्रीमंत आहे, ज्ञानी आहे, लहान आहे, मोठा आहे, वगैरे वगैरे वगैरे, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार, बुद्धीनुसार, साधण्यानुसार. जेवढ्यांनीही आतापर्यंत देह धारण केला आणि कलियुगामध्ये प्रत्येक मोमेंट क्रिया केली, कर्म केलं, त्या प्रत्येक शरीरधारी, चाहे तो देव असेल, संत, महंत, तपस्वी आणि साधारण प्रत्येक जीव, प्रत्येक जीवाला हे देह ठेवावं लागलं. पण हनुमंतराय अशी वेगळी शक्ती आहे, ऊर्जा आहे. मला असं वाटतं हनुमंतराया प्रत्यक्षात आहेत आणि ते चिरंजीव आहेत, संकट मोचन आहेत. आणि हनुमंतराया विशेष रामाच्या भक्ताचा चांगला परिचय जाणतात. आता कलियुगामध्ये रामाचे भक्त जिथे बसलेले आहेत, जिथे मोमेंट प्रत्येक कर्म क्रिया करताय, हो, तिथे तो बाल ब्रह्मचारी आहे. आणि जिथे जिथे रामाचे भक्त, हनुमंतरायाचे भक्त धर्माचं कार्य करत आहेत, तो संकट मोचन, त्यांचा रक्षक, त्यांचा सहाय्य करणारा, सपोर्ट करणारा आहे. म्हणून त्या भक्ताची कितीही निंदा झाली, त्या भक्ताला कितीही खाली बघायचं केलं, त्या भक्ताला कितीही संकट दिले, त्या भक्ताची वाटेल त्या गोष्टी केल्या. उदाहरण देईल मी. भक्त प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपू, कारण की वाटेल त्या गोष्टी करून आपल्या पोटच्या लेकराला भगवान परमात्माचं तो चिंतन करत आहे, आणि म्हणून वाटेल ते प्रयोग केले. अक्षरशः प्रल्हादाच्या आत्याने, होलिकाने, हिरण्यकशिपूच्या बहिणीने मांडीवरती घेऊन त्याला अग्नीमध्ये समाविष्ट करण्याचे प्रयत्न केले, पण भक्त प्रल्हाद आजर आणि अमर राहिला. हो, ध्रुवाच्या आईने मांडीवरती बसू दिलं नाहीये. 5 वर्षाचा भक्त ध्रुव आकाशामध्ये तारा झाला. असे अनेक भक्त आहेत सज्जनांनो. हो, भगवंत त्यांना सहाय्य करत असतो. फक्त आज हनुमंतराकडे एवढंच मागा की देवा, आमच्याकडून चाहे आमच्या कर्मानुसार, बुद्धीनुसार कोणतंही कर्म आमच्याकडून करून घे, पण त्या कर्मामध्ये माझ्या सद्गुरूची सेवा आणि तुझं नामचिंतन असलं पाहिजे. हो, ते कर्म प्रत्यक्षात जिवंतपणी आपल्याला मोक्ष देणार आहे, पुरुषार्थ प्राप्त करून देणारं ते कर्म आहे. सज्जनांनो, आपण सगळे भगवंताची भक्ती करत असताना आपल्यासारखाच एक, मला असं वाटतं, एक महान भक्त कोण? आपले हनुमंतराय. कशासाठी आले होते? रामाच्या सेवेसाठी आले. आणि तुम्ही असं नका म्हणू की आम्हाला स्पर्धा आहेत, आमच्याबद्दल लोक काहीतरी टिप्पणी करतात, आमच्याबद्दल काहीतरी लोक बोलतात. विचार करा, जोही जीव जन्माला येतो त्या जीवाला या सगळ्या प्रोसेस मधून जावं लागतं. एकमेव हनुमंतराय असे भक्त आहेत की प्रत्येक परीक्षा, चाहे संतांची असेल, देवाची असेल,
साधारण माणसाची असेल, कोणाची असेल, प्रत्येक परीक्षामध्ये पास झाल्याला संकटमोचन, रामाच्या हृदया कमलामध्ये बसणारा संकटमोचन, रामाला हृदयात ठेवणारा संकटमोचन, आपल्या सर्वांचा सहारा बनून राहणारा संकटमोचन, श्रीराम शक्तिपीठाचा अस्तित्व संकटमोचन आणि आपल्या सर्वांचं मांगल्य संकटमोचन तो आहे म्हणून आपण सगळे आहात. एकमेव रामाचा असा भक्त आहे की रामाकडे देण्यासाठी काहीही ठेवलं नाही. देव भावेचा भुकेला आहे सज्जनांनो. रामाची भक्ती तर कालनेमी पण करत होता. सज्जनांनो, हनुमंतरायाला संकटमोचनाला विघ्न आणण्यासाठी, संकटमोचनाने लवकर जाऊन ती संजीवनी घेऊन येऊ नये आणि लक्ष्मणाचा प्राण वाचू नये म्हणून कालनेमी राक्षसाने रामाच्या भक्ताचं काय केलं होतं? नाटक केलं होतं, सोंग केलं होतं. आणि हनुमंतराय असे प्रभावी आहेत. कोणीही नामचिंतन करत असेल ना, चाहे तो कालनेमी सारखा असो, चाहे तो सच्चा भक्त असो, हनुमंतराय प्रत्येकाला सहाय्य करतात. पण लक्ष असू द्या, प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असतं, प्रत्येक गोष्टीला एक आपण काय म्हणू त्याची सीमा असते. आणि ज्या वेळेस त्या कालनेमीचं स्वरूप हनुमंतराला कळालं, त्याचं कारण कळालं आणि हनुमंतराला कळालं की हा कालनेमी माझा वेळ वाया घालतोय. आता विचार करा, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एवढे देव आहेत, 33 कोटी देव, 3.5 कोटी तीर्थ आहेत, पण फक्त आणि फक्त शनिदेव हनुमंतराचेच भक्त आहेत. आता विचार करा, शनिदेवासारखा हनुमंतराचा भक्त असेल तर आपला कुणाला भीती आहे का सांगा बरं? पण तो कालनेमी हनुमंतराने त्याच्या ज्ञान चक्षुंनी ओळखला आणि त्या कालनेमीला हनुमंतराने असं शासन केलं. पण लक्ष असू द्या, सगळ्यांना माहित आहे, पण कालनेमी सारखं नाटक करणारा हनुमंतराच्या ज्ञानचक्षुण एकदा दिसला की मग त्याचं मात्र काही खरं नाही. भक्ती करायची असेल तर खरी करा, गुरु भक्ती करायची असेल तर खरी करा, गुरु चरणात राहायचं तर खरं राहा. थोडंच बोला पण चांगलं बोला. तुम्हाला जेवढं होतंय तेवढंच करा, दुसरं करताना त्याला अडवं येऊ नका. चांगलं मार्गदर्शन करायचं असेल तर करा, तुमच्याकडून चुकीचं बोललं असेल तर मौन धारण करा. हनुमंतराया प्रसन्न होतील, कारण आज हनुमंतरायाचा वाढदिवस आहे. सज्जनांनो, भगवान परमात्मानं अनमोल हे जीवन तुम्हाला दिलेलं आहे. इतकं सुंदर भक्तीमध्ये घालवा, इतकं सुंदर भक्तीमध्ये घालवा की स्वतः असं वाटलं पाहिजे की परत मला मनुष्याचा जन्म मिळाला पाहिजे आणि श्रीराम शक्तिपीठाची सेवा प्राप्त झाली पाहिजे. तर लक्ष असू द्या सज्जनांनो, ज्या दिवशी मला हनुमंतरायाने विवेक दिला, धर्माच्या कार्यासाठी माझी निवड केली प्रभूंनी, तुम्ही सगळ्यांनी केली, त्या दिवशी वाईट गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी माझ्याकडे वेळच नाहीये. तर श्रीराम शक्तिपीठाचा प्रत्येक व्हिडिओ अभ्यास करून, विचार करून, विवेकानं, साधनेतून गुरुदेवाने जगाच्या कल्याणासाठी बोलत असतात. आणि म्हणून कुठेही गेलं कार्यक्रमाला तर गुरुदेव सांगतात की हो, मला असंच बोलायचं होतं. कारण की साधू कधीही समाजाला नावं ठेवणार नाहीये, समाजाला चुकीचं मार्गदर्शन करणार नाहीये. पण लक्ष असू द्या, जेव्हा एखादा विद्यार्थी अभ्यास करता येत नाही, त्या सरांना, त्या शिक्षकांना प्रपंच असतो, बिचाऱ्यांना लेकरं बाळा असतात, त्यांना माया असते, ते पण बिचारे आपल्या लेकरावरती प्रेम करत असतात. पण विद्यार्थी अभ्यास करत नसेल तर त्यांना कधी कधी रागावं लागतं, कधी छडी पण मारावा लागते. बरोबर आहे? तसं सज्जनांनो, मला तुम्हाला सांगावं लागतं. गुरुदेव शब्द प्रयोग काय करतात? मूर्ख असेल, चोर असेल, भामटा असेल, असे शब्द प्रयोग गुरुदेव करतात. आणि मला असं वाटतं हे तुमच्या सगळं व्यवहारातले शब्द आहेत. कारण की संत भगवंताचं नामचिंतन करत असताना, समाजाची सेवा करत असताना कधी चुकीच्या शब्दांचा प्रयोग करत नाहीये. त्यांची वाणी कधीही मला असं वाटतं चुकीचं वक्तव्य करू शकत नाही, चुकीची वाणी बोलू शकत नाही. कारण की त्यांच्या मुखामध्ये भगवंताचं नामरूपी सदा सर्वदा अमृत असतं. आणि म्हणून सज्जनांनो, कधीही कोणाला वाईट म्हणू नका, कधीही कोणाला चुकीचं म्हणू नका. लोक चुकीचं म्हणत असेल तर आपण स्वतः विचार करा, ही व्यक्ती अशी का बोलते, ही व्यक्ती अशी का म्हणते, ही व्यक्ती अशी का वागते. तर आपण स्वतः आपल्यावर अभ्यास करायला पाहिजे. आज अशा देवाचा वाढदिवस आहे की त्याच्यामुळे मी इथे बसलोय आणि तुम्ही श्रवण करताय.
खूप छान वाटलं. आपण सगळ्यांनी खूप छान श्रवण केलं. जाता जाता मी एवढंच सांगेल सगळ्यांना, श्रीराम शक्तीपीठाच्या कार्याकडे, श्रीराम शक्तीपीठाच्या मला असं वाटतं आपण ज्याही गोष्टी करताय आता, चाहे ते युट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा आश्रमाच्या माध्यमातून असेल, चाहे आता डिगोळला आश्रमाचं काम चालू आहे, मोहेगावला आश्रमाचं काम चालू आहे, आणि म्हणून आज हनुमंतरायाला त्या महान तीर्थाला शरण जा, त्याचा विवेक घ्या, त्याची भक्ती घ्या, त्याचं अनुकरण करा. आणि माझ्या महिला मंडळाने एकांत्र यायला पाहिजे, माझ्या महापुरुषाने एकांत्र यायला पाहिजे. कारण एकीचा मंत्र जे अध्यात्म करेल, जे राष्ट्राची उन्नती करेल, ते मला असं वाटतं तुम्ही एक वेगवेगळे होऊन करणार नाहीये. म्हणून सगळे एका चांगल्या विचारानं वागा, विचारानं राहा. तुम्ही सगळ्यांनी गर्दी केली, मला खूप आनंद वाटला. प्रभू हनुमंतरायाकडे विनंती करेल, भगवान परमात्मा तुम्हाला उदंड आयुष्य देव, आरोग्य चांगलं देव, तुमच्या मनोकामना पूर्ण करो. आणि आज तुम्ही जे जे माझ्याकडे हनुमंतरायाकडे मागाल ते तुम्हाला प्राप्त हो. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम.